आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे विद्यार्थ्यांसाठी। मुंबई विद्यापीठातील परीक्षांचा निकाल लावण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाची प्रचंड धावपळ सुरू आहे। लवकरात लवकर उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण करण्यासाठी आजपासून मुंबईतील महाविद्यालयांमध्ये अध्यापन सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। गुरुवारपर्यंत ही महाविद्यालये आता बंद असणार आहेत। आजपासून पुढचे 4 दिवस म्हणजे गुरुवारपर्यंत महाविद्यालये मुंबईतली सर्व बंद असणार आहेत। निकाल लावण्यासाठी आता विद्यापीठाने हा निर्णय घेतलाय। बातमी आहे विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाची। आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे आणि या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, त्यासोबतच समृद्धी महामार्ग, शेतकरी आंदोलन, कायदा आणि सुव्यवस्था, एसआरए घोटाळे यासारख्या अनेक मुद्द्यांची आज उहापोह होणार आहे आणि हे मुद्दे आज विधान भवनामध्ये गाजणार आहेत। सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचं अध्यक्षपद पुन्हा शिवसेनेकडेच आलेलं आहे। शिवसेना नेते आदेश बांदेकर यांची सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड निश्चित झालेली आहे। आदेश बांदेकर यांच्या नावाची औपचारिक घोषणा बाकी आहे। अभिनय क्षेत्रातून सुरुवात केलेल्या आदेश बांदेकरांनी नंतर शिवसेनेमध्ये प्रवेश केला। दादरमधून मनसेचे नितीन सरदेसाई यांच्या विरोधात आदेश बांदेकरांनी शिवसेनेच्या तिकिटावरती विधानसभेची निवडणूक लढवली होती, त्यात ते पराभूत झाले। मात्र त्यानंतर त्यांच्याकडे शिवसेनेच्या सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली। काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्र येऊन पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारला धारेवरती धरण्याची अपेक्षा असताना या दोन्ही पक्षांमधील मतभेद समोर आलेत। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसने आयोजित केलेल्या बैठकीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पाठ फिरवलेली आहे। एवढंच नाही तर त्यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि नेहमीप्रमाणे सरकारच्या चहापानावरती बहिष्कार घातलेला आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यगौरव ठरावावरून ही फूट पडलेली आहे। आधी शरद पवार यांचा कार्यगौरव ठराव मांडावायचा की इंदिरा गांधी यांचा कार्यगौरव ठराव मांडायचा, यावरून हा वाद झाला। इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या, त्यामुळे त्यांच्या कार्यगौरवाचा ठराव आधी घ्यावा यासाठी काँग्रेसनं सभापतींना पत्र लिहिलंय। तसं हे पत्र मागे घेण्यासाठी आता राष्ट्रवादीनं दबाव टाकलेला आहे। एका वर्षामध्ये अयोध्येमध्ये राम मंदिर उभारलं जाईल अशी ग्वाही भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दिलेली आहे। ते पुण्यामध्ये बोलत होते। विवेक संवादाच्या वतीनं व्याख्यानाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी असहिष्णुता सत्य की अभ्यास या विषयावरती व्याख्यान दिलं। देशामध्ये कित्येक वर्षांपासून राम मंदिर यावरती चर्चा सुरू आहे, मात्र दिवाळीपर्यंत राम मंदिराचा निर्णय लागेल असंही सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलंय। मस्जिद चाहिए तो है, प्रॉपर्टी तो है ही नहीं इनका। इलाहाबाद हाई कोर्ट ने इसको रद्द कर दिया है। तो इसीलिए मैं समझता हूं कि जिस दिन बेंच बनेगी और उस बेंच के सामने ये तय होगा कि दिन प्रतिदिन की सुनवाई होगी, दिवाली तक इसका फैसला हो जाएगा और अगले साल मंदिर। ये हमारे देश में लोकतंत्र में हो सकता है। चिदंबरम भी जेल जा रहा है, तो शशि थरूर भी जेल जाएगा। तो कार्य समिति तिहाड़ जेल में होना है ना, इसमें तो कोई संदेह नहीं है। हिंदू सरकार या चित्रपटाच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जी निदर्शनं सुरू आहेत तो काँग्रेसच्या धोरणाचा भाग नाही असं मत काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी व्यक्त केलेलं आहे। तसंच सेन्सॉर बोर्ड आणि सिनेमा दिग्दर्शक यांनी याबाबतचा वाद मिटून घ्यावा असंही त्यांनी म्हटलेलं आहे। पुणे युवक काँग्रेसनं आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं पी चिदंबरम पुण्यामध्ये बोलत होते। हिंदू सरकार या सिनेमाची कथा आणि वाणीच्या प्रसंगावरती आधारित आहे, मात्र यावरती आक्षेप घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी या सिनेमाला विरोध केलाय। Congress does not say everything must be censored. Yes, some people who have passionately attached to Indira Ji may have protested. It's not the Congress's policy. I'm told that the censor board has proposed some cuts in the film, and it is for the censor board and the producer to sort out the issue. I don't think you can make this protest into official Congress policy. मुंबईतल्या जोगेश्वरीमध्ये बेकरीची चिमणी पडून 3 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय।
तर 2 कर्मचाऱ्यांवरती ट्रॉमा केअर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। काल रात्री 10:30 वाजता ही घटना घडली। कर्मचारी रात्री चिमणी खाली झोपलेले होते आणि चिमणी त्यांच्यावरती पडली आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झालेला आहे। तर दोघांवरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पुण्यात एनडीए मध्ये नेव्हीचं प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। आलोक जयस्वाल असं याचं नाव असून तो 20 वर्षांचा आहे। मूळचा छत्तीसगड मधला असणारा आलेख गेल्या 2.5 वर्षांपासून खडकवासला इथं प्रशिक्षण घेत होता। अद्याप त्याच्या आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय। राज्यामध्ये काही महिन्यांपूर्वी सत्ताधारी भाजपला मिळालेल्या आश्चर्यकारक निकालांचा बुरखा बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयानं फाडलेला आहे। बुलडाण्यातील सुलतानपूर जिल्हा परिषदेची फेब्रुवारी महिन्यामध्ये निवडणूक झाली, मात्र नारळासमोरचं बटन दाबल्यास कमळाच्या चिन्हावरती लाईट लागल्याचा चौकशी अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयानं दिलेला आहे। माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहितीच्या अधिकारामध्ये बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयानं ही माहिती दिली आहे। पालघरच्या विक्रमगडमध्ये मुसळधार पावसामुळे मनोर रस्त्यावरचे साखरे पूल पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळे लोकांना आपली अडकलेली वाहनं काढण्यासाठी जीव धोक्यामध्ये टाकावा लागतोय। आणि आता बातमी आहे रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे नाहक जीव गमवावा लागलेल्या महिला बाईक रायडरची। पालघरमधल्या खड्ड्यामध्ये बाईक आदळून खाली कोसळल्यामुळे जागृती होगाळे या महिला बाईक रायडरचा मृत्यू झालेला आहे। जागृती होगाळे या डहाणू जव्हार रस्त्यावरून रायडिंग करत असताना त्यांची बुलेट खड्ड्यामध्ये आदळली आणि त्यामुळे त्या खाली कोसळल्या आणि त्यानंतर गंभीर जखमी झाल्या। उपचारासाठी त्यांना रुग्णालयामध्ये नेलं असताना त्यांचा मृत्यू झालाय। धक्कादायक बाब म्हणजे या रस्त्यावरच खड्ड्यांनी याआधी 4 चालकांचा जीव घेतलेला आहे। त्यानंतरही झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग आलेली नाहीये आणि त्यामुळे स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केलेला आहे। शिवाय वेती इथं काही दिवसांपूर्वी नवीन मोरी बनवली होती, याच मोरीवरती मोठा खड्डा आहे आणि स्थानिक ग्रामपंचायतीनं इथं स्पीड ब्रेकर करावं म्हणून पत्रही लिहिलेलं होतं, त्याकडे सुद्धा प्रशासनानं दुर्लक्ष केलंय। पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातील वांगणी गावाच्या हद्दीतील बंधारा मुसळधार पावसानं फुटलाय। बंधाऱ्याचं पाणी निगडे बुद्रुक गावातल्या शिवारामध्ये शिरल्यानं शेतीचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय। गेल्या 10 दिवसांपासून होणाऱ्या संततधार पावसानं परिसरातली धरणं आणि बंधाऱ्याच्या पाणीसाठ्यामध्ये मोठ्या वेगानं वाढ होतीये। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी या मागणीसाठी पुन्हा एकदा सुकाणू समितीनं एल्गार पुकारलेला आहे। येत्या 15 ऑगस्टला राज्यामध्ये पालकमंत्र्यांना झेंडावंदन करू देणार नाही, तर 14 ऑगस्टला प्रत्येक जिल्ह्यातील मंत्र्यांना गावबंदी करून रास्ता रोको करू असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिलाय। शेतकरी संघटनांची सुकाणू समिती जनजागरणाची पहिल्या टप्प्यातील सांगता पुण्यामध्ये करण्यात आलेली आहे। यावेळी गुलटेकडी इथल्या मार्केट परिसरातील भव्य बळीराजा एल्गार सभा आयोजित करण्यात आली होती आणि या सभेला रघुनाथदादा पाटील, बाबा आढाव, आमदार बच्चू कडू, जयंत पाटलांसह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। 9 ऑगस्टला होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाला सुद्धा सुकाणू समितीनं पाठिंबा दिलेला आहे। या स्वतंत्र भारतात जर आम्हाला डझनावारी शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागत असतील आणि तेही या राज्यकर्त्यांच्या धोरणामुळे, तर मग आम्ही सर्वांनी मिळून एक विषय घेतलेला आहे की 15 ऑगस्टचं झेंडावंदन झालं पाहिजे, परंतु या झेंड्याला शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या रक्ताने डागाळलेला कोणा मंत्र्याचा हात लावू देणार नाही, कोणाही पालकमंत्र्याला झेंडावंदन करू द्यायचं नाहीये। मुंबईमध्ये होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाला सुकाणू समितीनं पाठिंबा दिलाय। काल पुण्यामध्ये सुकाणू समितीची सभा आयोजित करण्यात आली होती, त्यामध्ये शेतकरी नेते आणि सुकाणू समितीचे सदस्य रघुनाथदादा पाटील यांनी याबाबत माहिती दिली। मुंबईमध्ये येत्या 9 ऑगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। या मोर्चाला शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी लढणाऱ्या सुकाणू समितीनं पाठिंबा दर्शवल्यानं आता मराठा मोर्चाला आणखीनच बळ मिळेल असं बोललं जात आहे। त्यामुळे मुंबईतील मोर्चाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। राज्य सरकारनं सुगंधी सुपारीवरची बंदी उठवलेली आहे। गुटख्यावर लादलेल्या बंदी संदर्भात अन्न आणि औषध प्रशासनानं पुन्हा एक बदल केलाय। यामध्ये गुटखा, पान मसाल्यावरील बंदी कायम आहे, मात्र सुगंधी सुपारीला मात्र यातून वगळण्यात आलाय।
समितीचा 45 दिवसांनी अंतिम अहवाल आल्यानंतर सुगंधित सुपारी संदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। सरकारनं 2012 साली तोंडाचा कॅन्सर होत असल्याच्या कारणावरून गुटखा, तंबाखूजन्य च्युइंग गम आणि जर्दासह अनेक पदार्थांवरती बंदी घातली होती। शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी काढण्यात आलेली शिक्षण बचाव पदयात्रा काल मुंबईमध्ये शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या निवासस्थानी दाखल झाली। 17 जुलैला पुण्यातील भिडेवाड्यापासून ही पदयात्रा सुरू झाली होती। शाळांना अनुदान, अपंग समावेशातील शिक्षकांची पुनर्स्थापना अशा प्रमुख मागण्यांचं निवेदन यावेळी शिक्षकांनी तावडेंना दिलंय। शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार दत्तात्रय सावंत आणि शिक्षक नेता अध्यक्ष जमो अभ्यंकर यांनी या पदयात्रेचं नेतृत्व केलं। त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील हजारो शिक्षक या पदयात्रेमध्ये सहभागी होते। कल्याणच्या आधारवाडी कारागृहातून 2 कैदी पसार झालेले आहेत। आज सकाळी हा प्रकार घडलाय। डेव्हिड मुरगेश देवेंद्रम आणि मणिकांतम नाडर अशी या 2 कैद्यांची नावं आहेत। ते दोघेही चोरी आणि दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये कैदेत होते। जेलच्या उंच भिंतीवरून वायरच्या सहाय्याने त्यांनी पलायन केल्याची प्राथमिक माहिती समोर येते। या प्रकारामुळे कारागृहाच्या सुरक्षेचे धिंडवडे निघालेले असून पोलिसांनी सुद्धा याबाबत अधिक काही माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचं दिसतंय। बदलापूरमधलं बारवी धरण गेल्या काही दिवसातल्या मुसळधार पावसानं आता पूर्ण भरलेलं आहे। धरण ओव्हरफ्लो होण्यासाठी अवघे 2 इंच शिल्लक आहेत। मागच्या वर्षी यावेळी धरणामध्ये 49.36% पाणीसाठा होता। मात्र यंदाच्या मुसळधार पावसानं धरणामध्ये तब्बल 98.82% पाणीसाठा जमा झालाय आणि त्यामुळे काहीच वेळामध्ये हे धरण ओव्हरफ्लो होईल। पाऊस जर असा सुरू राहिला तर काहीच वेळामध्ये हे धरण ओव्हरफ्लो होणार आहे। पालघरच्या दादडे गावामध्ये जमिनीच्या वादातून 2 गटामध्ये झालेल्या हाणामारीमध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे। काशीनाथ बाबजी करबट असं मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे, तर जवळपास 12 जण जे आहेत ते जखमी झालेले आहेत। परिसरामध्ये जमीन लावणीवरून झालेल्या वादामध्ये करबट आणि बरफ परिवारामध्ये तुफान हाणामारी झाली आहे। जखमींवरती विक्रमगड ग्रामीण रुग्णालयामध्ये तर काही जणांना ठाण्याच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। दरम्यान या प्रकरणी अद्यापही कोणावर गुन्हा दाखल झालेला नाहीये।